अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासदायक बातमी. जानेवारी महिन्यात मिळणार 3 मोठे आर्थिक लाभ. थकबाकी व फरकासह होणार अदा. 29 डिसेंबर 2025 पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहस्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी येणारा काळ आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारा ठरणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच 3 महत्त्वाचे आर्थिक लाभ मिळणार असून हे सर्व लाभ थकबाकी फरकासह अदा केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे. केंद्राप्रमाणे 58% महागाई भत्ता DA लागू होणार. राज्य कर्मचाऱ्यांच्या केंद्र सरकारच्या धर्तीवर 3% वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. ही DA वाढ जुलै 2025 पासून लागू केली जाणार असून संबंधित कालावधीची थकबाकी देखील एकत्रितपणे अदा केली जाणार आहे. या वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 58% पोहोचणार आहे. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय लवकरच निर्गमित होण्याची अपेक्षा आहे. दुसरा लाभ आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी पगारात 15% वाढ होण्याची परिपत्रक जारी. वित्त विभागामार्फत 8 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार आदिवासी विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या आश्रमशाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जर ते नक्षलग्रस्त किंवा अतिसंवेदनशील विभागात सेवेत असतील तर त्यांना मूळ वेतनाच्या 15% प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. ह्या भत्त्याची किमान मर्यादा 200 रुपये तर कमाल मर्यादा 1500 रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे. कोषागार व उपकोषागार कार्यालयांना हा भत्ता नियमितपणे मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा प्रोत्साहन भत्ता 6व्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर आधारित असेल. म्हणजेच संबंधित वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या 15% इतका भत्ता निर्धारित मर्यादित कर्मचाऱ्यांना दरमहा मिळेल. महत्त्वाची बाब म्हणजे हा लाभ फक्त नक्षलग्रस्त किंवा अतिसंवेदनशील क्षेत्रात मुख्यालय असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच लागू राहील. इतर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदर भत्ता लागू असणार नाही. त्यामुळे ह्या विशेष क्षेत्रात अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन मिळणार आहे. ह्या निर्णयामुळे आदिवासी विकास विभागातील अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून जे कमी मूळ वेतनामुळे कमी प्रोत्साहन भत्ता घेत होते त्यांना आता प्रतिमना 1500 रुपयापर्यंत वाढ मिळू शकते. तसेच देय भत्ता असल्यास प्रोत्साहन भत्ता फरकाची रक्कमही मंजूर करण्यात येणार आहे. ह्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट वाढ होऊन त्यांचा आर्थिक भार कमी होईल आणि आव्हानात्मक क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तिसरा महत्त्वपूर्ण लाभ आहे सुधारित वेतन श्रेणीचा 8वा वेतन आयोग लाभ. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 8व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याचा निर्णय अपेक्षित आहे. हा लाभ दिनांक 1 जानेवारी 2025 पासून प्रभावी राहणार आहे. जरी 8वा वेतन आयोग प्रत्यक्ष अंमलात येण्यासाठी सप्टेंबर 2028 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असली तरी कर्मचाऱ्यांना 1/1/2025 पासून आर्थिक लाभ मिळणार असल्याने थकबाकीसह मोठा फायदा होणार आहे. एकूणच ह्या 3 निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्याच्या वेतनात मोठी वाढ होणार असून दीर्घकाळ प्रलंबित असलेले आर्थिक लाभ अखेर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.